अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव मतदारसंघ असावे, त्यांना त्यांचा प्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार द्यावा, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरं तर संघर्ष केला आणि या संघर्षाचं रूपांतर आपण पाहतोय की पुढे 1932 ला 24 सप्टेंबर 1932 ला पुणे करार झाला आणि या पुणे कराराच्या माध्यमातून आपण पाहतोय राखीव मतदारसंघाचा जो काही तिढा आहे तो सुटलेला आपल्याला दिसून येतो। पुन्हा पुणे करारामध्ये मात्र बाबासाहेब समाधानी होते का, हा खरं तर वेगळा विषय आहे आणि हा चिंतेचा आणि चिंतनाचा देखील विषय आहे। परंतु एक लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या दलित कष्टकरी लोकांसाठी प्रतिनिधित्व असावं, दलितांसाठी प्रतिनिधित्व असावं, ज्या व्यवस्थेने त्यांना अस्पृश्य गणल्या गेलेला आहे, जे गावकुसा बाहेर आहेत आणि काही लोक गावकुसाच्या बाहेर आणि त्याच्याही पलीकडे काही लोक आहेत जे भटके आहेत, अशा लोकांना अर्थातच एससी आणि एसटी या समुदायाचं प्रतिनिधित्व खरं तर सभागृहामध्ये राहावं, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये त्या तशी तरतूद केलेली आहे। आणि भारतीय संविधानामध्ये आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या जागेच्या संदर्भाने ज्या राखीव जागा आहेत त्या एससी एसटीच्या 54 जागा राखीव आहेत। आणि मग या राखीव जागा नेमक्या कोणत्या कोणत्या आहेत आणि ह्या राखीव जागेच्या आधीचा या राखीव जागांचा इतिहास काय होता, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या वंचित घटकांना, अस्पृश्य घटकांना प्रतिनिधित्व मिळावं यासाठी आयुष्यभर संघर्ष केला। त्यासोबतच हा देश समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायावर आधारित उभा राहावा आणि मग ती राजकीय समता असेल की सामाजिक समता असेल, थोडक्यातच काय तर समताधिष्ठित समाज हा सर्वच पातळ्यांवरती, सामाजिक, आर्थिक, राजकीय या सर्वच पातळ्यांवरती समताधिष्ठित समाज निर्माण व्हावा, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र कष्ट घेतले आणि त्या कष्टाचं चीज म्हणून पुढे आपण पाहतोय की आज महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये विधानसभेत असतील किंवा लोकसभेमध्ये असतील राखीव मतदारसंघ ठेवलेले आहेत, जेणेकरून त्या मतदारसंघातून सर्वसामान्य आणि ज्यांना समाज व्यवस्थेने नाकारले अशा एससी एसटीच्या उमेदवारांना संधी द्यावी, एससी एसटीच्या समुदायाला प्रतिनिधित्वाची संधी द्यावी, यासाठी या राखीव जागा ठेवल्या आहेत। तर ह्या एकूण राखीव जागा ह्या 54 राखीव जागा आहेत आणि या 54 राखीव जागा असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान सांगतं की एक मत एक मूल्य। आणि मग सर्वसामान्य माणूस असू द्यात, अगदी गावकुसा बाहेर राहणारा असू द्यात की फुटपाथवर राहणारा असू द्यात की ग्रामीण भागात राहणारा असो की शहरी भागात असो, झोपडपट्टीमध्ये असो की महालात असो, अशा कुठल्याही ठिकाणी राहणारा, टाटा असो, बिर्ला असो, बाटा असो, अंबानी असो, अशा कोणत्याच व्यक्तीच्या मताचं वेगळं मूल्य न करता सर्वांच्या मताचं, राष्ट्रपतीपासून ते गावच्या ग्रामपंचायत सदस्यापर्यंत सर्वांच्या मताचं मूल्य हे एक केलेलं आहे, मूल्य समान आहे। आणि मग समान मूल्य असताना आपण पाहतोय की राखीव मतदारसंघ जे आहे ते राखीव मतदारसंघ कशासाठी आहे तर स्वाभाविक आहे की ज्यांना समाज व्यवस्थेने नाकारलेलं आहे, जे अल्पसंख्याक आहेत आणि खरं तर ज्यांना समाज व्यवस्थेने नाकारले आणि अशा लोकांचं प्रतिनिधित्व हे सभागृहामध्ये राहावं म्हणून या संविधानामध्ये खरं तर ही तरतूद करण्यात आलेली आहे। एकूण 54 मतदारसंघ नेमके कोणते आहेत, त्याच्यामध्ये आदिवासी मतदारसंघ किती आहे तर आदिवासी मतदारसंघ अर्थातच एसटी साठी, शेड्यूल ट्राईबसाठी, अनुसूचित जाती जमातीसाठी जे मतदारसंघ आहेत ते 21 आहेत आणि अनुसूचित जातीसाठी जे मतदारसंघ आहेत राखीव ते 29 मतदारसंघ आहेत। असे दोन्ही मिळून 54 मतदारसंघ आहेत। नेमके हे मतदारसंघ कोणते आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। परंतु पूर्वी जेव्हा आपण पाहत होतो, पुणे कराराचा विषय जेव्हा येतो, पूर्वी एखाद्या समुदायाचा प्रतिनिधी निवडून द्यायचा असेल तर स्वतंत्र मतदारसंघाची जी मागणी बाबासाहेबांनी केलेली होती की ज्यांचा प्रतिनिधी त्यांनाच निवडू द्या, याचा अर्थ असा होता की त्या मतदारसंघामध्ये दलितांचा प्रतिनिधी निवडू शकला असता, थोडक्यात एससी शेड्यूल कास्ट हा आपला प्रतिनिधी निवडू शकला असता, शेड्यूल ट्राईब हा आपला प्रतिनिधी देऊ शकला असता। परंतु आता असं नाही, कारण आपण पाहतोय पुणे कराराच्या नंतर एक राखीव मतदारसंघाची खरं तर ही मागणी या ठिकाणी मान्य झालेली होती आणि राखीव मतदारसंघ असावा याच्यावर करार झालेला होता, सह्या देखील झालेल्या होत्या आणि तो आता मतदारसंघ अर्थात हे राखीव मतदारसंघ कोणते कोणते आहेत आणि या मतदारसंघामध्ये सर्वांनाच मत देण्याची संधी देण्यात आलेली आहे। त्यामुळे राखीव मतदारसंघातून खरंच राखीव प्रतिनिधी जातो का, हा खरं तर चिंतेचा विषय आहे, चिंतनाचा आहे। कारण त्या मतदारसंघामध्ये बहुसंख्याक असलेला शेड्यूल ट्राईबचा असेल, बहुसंख्याक असलेला शेड्यूल कास्टचा असेल किंवा एखाद्या राखीव मतदारसंघामधून खरंच प्रतिनिधी करणारा व्यक्ती हा त्या मतदारसंघामध्ये त्या लोकांचं प्रतिनिधित्व करतो का, हा देखील प्रश्न आहे। कारण बऱ्याच वेळा या राखीव मतदारसंघातून निवडून जाणारे प्रतिनिधी त्या पक्षाचे असतात, त्या पक्षाचीच बाजू मांडतात, ते पक्षाचीच मतं, ध्येय, धोरणे, मते हे त्या जनतेवर लादत असतात। परंतु आपल्या समाजाचं खरंच हे प्रतिनिधित्व करतात का, हा वेगळा विषय आहे।
परंतु हे कोणते कोणते प्रतिनिधी या मतदारसंघातून, कोणते कोणते मतदारसंघ आहेत ज्यातून या अनुसूचित जाती जमातीच्या प्रतिनिधींना निवडून देण्यात येते, कोणते मतदारसंघ आहेत ते आपण पाहूयात. पहिल्यांदा पाहता येईल आपल्याला शेड्यूल कास्टचे म्हणजे अनुसूचित जातीचे मतदारसंघ कोणते कोणते राखीव आहेत. त्यामध्ये भुसावळ आहे, मेहकर आहे, मूर्तिजापूर आहे, वाशिम आहे, दर्यापूर मतदारसंघ आहे, उमरेड आहे, नागपूर, भंडारा, अर्जुन, मोरगाव आहे, चंद्रपूर आहे, उमरखेड आहे, देगलूर, बदनापूर, औरंगाबाद पश्चिम, देवळाली, अंबरनाथ, कुर्ला, धारावी, पिंपरी, पुणे कॉन्टेनमेंट आणि श्रीरामपूर, केज, उदगीर आणि उमरगा, मोहोळ, माळशिरस, फलटण, हातकणंगले आणि मिरज हे जे मतदारसंघ आहेत ते अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. असे 29 मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघातून अनुसूचित जातीचा प्रतिनिधी निवडून दिला जावा त्यासाठी हे मतदारसंघ राखीव ठेवले आहेत. आणि या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आपण पाहतो ही पक्षाचे कार्यकर्ते नेते करत असतात. समाजाचं प्रतिनिधित्व करतात का ही समाजामध्ये नेहमीच चर्चा आपल्याला दिसून येते. दुसरीकडे आपण पाहतो एसटी अर्थात शेड्यूल ट्राईबच्या लोकांसाठी काही मतदारसंघ राखीव आहेत. ते 21 मतदारसंघ आहेत. ते मतदारसंघ कोणते आहेत त्यामध्ये प्रामुख्याने अक्कलकुवा असेल, शहादा असेल, त्याच्यानंतर नंदुरबार, नवापूर, साक्री, शिरपूर, चोपडा, मेळघाट, आमगाव, आरमोरी, गडचिरोली असेल, त्याच्यानंतर अहेरी, राळेगाव, अरणी, बागलान, कळवण, दिंडोरी, इगतपुरी, डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर आणि भिवंडी ग्रामीण, शहापूर आणि अकोले हे अहमदनगर मधलं अकोले असे हे 21 मतदारसंघ आहेत. ते खरं तर आदिवासी अर्थातच अनुसूचित जमातीसाठी हे मतदारसंघ राखीव आहेत आणि या मतदारसंघामधून त्यांचे देखील प्रतिनिधित्व निवडून दिले जातात. एकूणच काय तर ते पक्षाचे जरी असले तरी एक मात्र जमेची बाजू अशी आपल्याला सांगता येते. भारतीय संविधानाने या देशातल्या अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या किंवा गावकुसा बाहेर असणाऱ्या किंवा भटक्या लोकांसाठी, भटक्यामध्ये आदिवासी आपण समुदाय जर पाहिला तर गावाच्या बाहेर राहणारा हा समुदाय आहे आणि या समुदायाला अशा अनुसूचित जाती जमातीला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून भारतीय संविधानाने खरं तर ही काळजी घेतलेली आहे. भारतीय संविधान निर्मात्यांनी ही काळजी घेतलेली आहे आणि मग 54 मतदारसंघ असे आहेत महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे ज्या मतदारसंघामध्ये हे एससी एसटीचे उमेदवार प्रतिनिधित्व करत असतात. आपले हक्क अधिकार मांडण्यासाठी आपल्या ज्या काही योजना आहेत, हक्काच्या योजना आहेत, ह्या आपल्या मतदारसंघात घेऊन येण्यासाठी हे प्रतिनिधी निवडून दिले जातात. परंतु हे प्रतिनिधी खरंच आपले हक्क अधिकार तिथे मांडतात का, आपले प्रश्न मांडतात का? अस्पृश्य मानल्या गेलेल्या कालचा अस्पृश्य समाज आजचा जो एससी समुदाय ज्याला आपण म्हणू त्या समाजाचे प्रश्न, एससीचे जे काही शेड्यूल कास्ट जे काही प्रतिनिधी आहेत ते खरंच सभागृहामध्ये प्रश्न मांडतात का, हा चिंतेचा प्रश्न आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की शेड्यूल ट्राईबचे प्रश्न आज प्रचंड आहेत. त्या शेड्यूल ट्राईबच्या लोकांचे प्रश्न हे प्रतिनिधी मांडतात का? कारण आतापर्यंत आपण पाहिले दलित आदिवासींच्या प्रश्नांवरती हे निवडून दिलेले प्रतिनिधी काही बोलतात का? हे खरं तर चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. ते आपण कमेंटमध्ये सांगा की खरंच हे एससी एसटीचे निवडून दिलेले प्रतिनिधी त्या समुदायाचं नेतृत्व करतात का किंवा त्या समुदायाचं नेतृत्व करून त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडतात का किंवा त्यांच्या हक्क अधिकारासंदर्भात ते काय प्रयत्न करतात याचा खरं तर आपणच विचार केला पाहिजे. कारण आज आपण पाहतोय कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधी हे त्यांच्या पक्षाचीच बाजू मांडतात, ते समुदायाची बाजू मांडत नाहीत. परंतु संविधान निर्मात्यांचा मोठा उद्देश होता, हेतू होता की या समुदायाचे प्रश्न या मतदारसंघातील प्रतिनिधी तिथे जावा आणि त्यांनी तेवढ्याच मतदारसंघाचा नाही तर संबंध महाराष्ट्राच्या एकूण एससी एसटीच्या अवस्थेवरती या 54 लोकांनी या प्रतिनिधींनी बोलणं गरजेचं आहे. केवळ आपल्या मतदारसंघासाठीच यांना राखीव मतदारसंघ दिलेला नाही तर हे 54 प्रतिनिधी जे आहेत हे राखीव आहेत, एससी एसटीचे आहेत. त्यांनी संबंध महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, एससी एसटीच्या हक्क अधिकाराबद्दल काय चाललंय, त्यांच्या अन्याय अत्याचार होतोय का, त्यांचे प्रश्न सोडवले जातात का, त्यांच्या आर्थिक असतील, सामाजिक समस्या असतील, अशा असंख्य समस्या आहेत, त्यांचा विकास आहे. या सगळ्याच गोष्टीने खरं तर हे 54 प्रतिनिधी जे एससी एसटीतून निवडून दिलेले आहेत ते खरंच काय करतात, त्यांनी काय केलं पाहिजे आणि हे खरंच ते काम करतात का? ते केवळ त्यांच्या मतदारसंघासाठी त्यांना राखीव म्हणून दिलेलं नाही तर एकूण विधानसभेमध्ये हे प्रतिनिधी या समुदायाचे राहावेत आणि त्यांनी महाराष्ट्राच्या एकूण समाज जीवनामध्ये काही बदल घडवून आणण्यासाठी, त्या आपल्या समुदायाचे प्रश्न मांडण्यासाठी हे त्या सभागृहामध्ये प्रतिनिधी असावेत. त्यांच्या या समुदायावर एससी एसटीवर अन्याय होऊ नये,
त्यांच्यापर्यंत त्या योजना जाव्यात यासाठी हे प्रतिनिधी निवडून दिले जातात. केवळ एका मतदारसंघासाठी नाही तर त्या सभागृहामध्ये प्रतिनिधी असावेत म्हणून हे निवडून दिलेले आहेत. तर मग हे प्रतिनिधी समाजासाठी काय करतात हे खरं तर चिंतेची बाब आहे. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर या मतदारसंघामध्ये जे काही राखीव मतदारसंघ आहेत या मतदारसंघामध्ये निवडून गेलेले प्रतिनिधी आहेत ते फक्त आणि फक्त जातीचं प्रतिनिधित्व करत आहेत, परंतु जातीच्या समस्येवर किंवा त्या समुदायाच्या समस्येवर ते काही बोलत नाहीत. कारण त्यांना पक्षाची बंधने असतात, पक्षाचा अजेंडा त्यांना राबवावा लागतो आणि मग त्यांच्यावरही एक प्रकारचा दबाव येतोय. आणि मग या राखीव मतदारसंघामधून हे जे काही 54 राखीव मतदारसंघ आहेत या मतदारसंघामधून खरा प्रतिनिधी निवडून जातच नाही असं देखील लोकांचं मत आहे. आता येत्या निवडणुकीमध्ये या 54 पैकी किती महायुतीचे असणार आहेत आणि किती महाविकास आघाडीचे, किती वंचित बहुजन आघाडीचे असणार आहेत हे येत्या निवडणुकीमध्ये चित्र स्पष्ट होणारच आहे. परंतु 54 मतदारसंघामध्ये जे काही प्रतिनिधी दिलेले आहेत, जे काही प्रतिनिधित्व त्यांना देण्याचा विचार भारतीय संविधानाने केला आहे तो विचार हा केवळ आणि केवळ या महाराष्ट्रातल्या SC STच्या समस्या, ST STचा विकास, त्यांच्या हक्क अधिकार अबाधित ठेवण्यासाठी, त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून हे प्रतिनिधित्व दिलेलं आहे. आणि त्यांना इतर समुदाय जो आहे, जो स्वतःला प्रस्थापित आणि तथाकथित वर्णवादामध्ये स्वतःला वरचा समुदाय समजतो, त्यांनी यांच्यावर अन्याय करू नये, यांचेही प्रतिनिधी तिथे असावेत असा विचार करूनच संविधानाने या लोकांना, या समुदायाला खरं तर हे राखीव जागा दिलेल्या आहेत. परंतु या राखीव जागाचा खरं तर फायदा त्या समाजाला होतो का याच्या कमेंट करून आपण नक्की सांगा. परंतु या 54 मतदारसंघांपैकी कोणत्या पक्षाचे किती निवडून येतील हे खरं तर येत्या निवडणुकीमध्ये ठरणार आहे. परंतु या राखीव मतदारसंघाचा फायदा त्या समुदायाला होतोय का हे मात्र कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.